हैं, मे बी मे नॉट बी, ये भी हो सकता है। इस बार सीधे छोर में वी शेप में वन बाउंस सीमा रेखा बाउंड्री के बाहर जाती हुई गेंद, दंदनाता हुआ पारा चौका। डीजे बहुत अच्छी, एक तेरी तो एक मेरी। यहाँ पर आप देख सकते हैं कि बिल्कुल ही बिंदी गेंद जाती हुई, जब बल्लेबाज ने चौका मारा आत्मविश्वास बढ़ा, यहाँ पर गेंदबाज ने बल्लेबाज को चकमा दी, बिंदी गेंद डाली, गेंदबाज का आत्मविश्वास बढ़ा। ये होता है दोस्तों क्रिकेट। क्रिकेट में जर और तर इसका कोई मोल नहीं दोस्तों। मैंने कहा था यहाँ पर तैयार है, पावर प्ले का ओवर चलता हुआ कड़क धूप में, और ब्लॉक होल गेंद यहाँ पर सम्मानजनक खेलते हुए गेंदबाज, बहुत ही बढ़िया। आप देख सकते हैं लोअर फुल टॉस, जैसे कि कहा था हमारे सर ने के तीन चीजों को कभी महत्व देना नहीं चाहिए, बहुत महत्व देना चाहिए, प्रत्येक तीन चीजों को बहुत महत्व देना चाहिए। उस तरह से उन्होंने कहा था जीवन में एक फुल टॉस गेंद की बात की थी, उसके बाद उन्होंने बात की थी अन्नाचा कण, यानी कि खाने का जो दाना होता उसको, और आनंदाचा क्षण हे वाया घालू जाऊ देऊ नका, कारण हा लो फुल टॉस होता। मात्र आपण पाहिला लो फुल टॉस गेंद बहुत ही आत्मविश्वास भरी गेंद होती है और बल्लेबाज को उस तरह से चकमा देती है गेंद। फिर एक बार, इस बार देखिए क्या स्लॉट में गेंद को खेला है, यहां पर पहुंचा दिया पार्किंग प्लॉट की तरफ। 1 2 एंड 3 बाउंस, गेंद सीमा पार। बहुत ही बढ़िया। आप देख सकते हैं कि यहाँ पर चौका लगता हुआ आत्मविश्वास बढ़ाता हुआ, ये चौका आत्मविश्वास बढ़ाएगा ऋतिक माली का। और साथ ही कहना चाहूंगा दो चौके अभी तक भी देखने को मिले पहली पावर प्ले की ओवर में। पावर प्ले की ओवर की बात की जाए दोस्तों, जिसे कहा जाता है शक्तिवर्धक खेल मराठी में, तो इसका पूरा पूरा फायदा उठाते। इज अ डांसिंग डाउन द विकेट, गेंद हवाई फायर करना चाहते, हवा में गेंद, यहाँ पर विकेट का पतन, बड़ी मछली जाल में, ऋतिक माली बैक टू द पवेलियन। यहाँ पर देखिए क्या गढ़ता हुआ, क्या है छूटा दोस्तों यहाँ पर, और एक विकेट का चांस था यहाँ पर। छोटी छोटी गलतियां आपको डुबा देगी और एक छोटी गलती आपको पूरे मैच का रुख पलट देगी दोस्तों। यहाँ पर पहला ओवर समाप्त होता हुआ, एक ओवर की समाप्ति के बाद एक विकेट के नुकसान पर मेरे स्कोरर मुझे बताते हुए कि 10 रन यानी कि डबल अंकों में जाता हुआ स्कोर। यहाँ पर अनुमान तो लगाया था आतिश ने कल के दिन का, आज के दिन का अनुमान का अंदाज इस इनिंग के बाद होगा, क्योंकि अनुमान लगाना हमारा काम है, हम क्या ज्योतिष नहीं है, लेकिन हम अनुमान लगा सकते दोस्तों। और इसलिए अनुमान लगाता है कि ये पर्व चौथा चल रहा है और इस पर्व चौथे में लगातार 4 साल से यहाँ पर आतिश सारले कमेंट्री कर रहा है, हर एक खिलाड़ी को अच्छी तरह जानता है और उस तरह से इसका अनुमान सही भी होता है। कल के दिन में पूरी तरह से देखा गया तो सही अनुमान साबित हुआ और आज के दिन में भी
लगभग सही हो सकता है। अभी भी पहला विकेट गिरा है दोस्तों, और आने वाले बहुत सारे बल्लेबाज है, अच्छी अच्छी बल्लेबाजी करने का क्रम रखते, अच्छी अच्छी बल्लेबाजी करने की क्षमता रखते। चलिए समय कम लीजिए, और समय कम इसलिए लीजिए कि बहुत सारे मैचेस होना है, आपको खुद को पता है, और खुद हमारे अध्यक्ष आज गेंदबाजी के लिए तैयार है। यहाँ पर आप देख सकते हैं। तो यहाँ पर आपको बताता चलूं, नए गेंदबाज प्रतीक, प्रतीक को अच्छी गेंदबाजी करने के पिछले मैच में अच्छी बल्लेबाजी जरूर की थी, ऑलराउंडर की भूमिका निभाते अपने सुबह 11 टीम के लिए। लेकिन अब प्रतीक को यहाँ पर गेंदबाजी में कुछ करिश्माई गेंदबाजी करनी होगी, क्योंकि पहली ओवर समाप्त हुई जिसमें 2 चौके शामिल थे, 1 विकेट जरूर मिला था। ये अच्छी ओवर कहा जा सकता है दोस्तों, एक सम्मानजनक स्कोर कहा जा सकता है, और एक अच्छी ओवर भी कहा जा सकती है, क्योंकि पावर प्ले में तो ताबड़तोड़ बल्लेबाजी होती है। चलिए प्रतीक की तरफ रुख करते हैं, मैदान की तरफ रुख करते हैं, दोनों बल्लेबाज तैयार, गेंदबाज तैयार, दौड़ पड़े गेंदबाजी के लिए। क्या बात है, ये देखिए, बहुत लंबा और बहुत दूर, गेंद आर पार सीमा पार, 6 रनों के लिए। लेकिन अब डीजे मास्टर भी खुश होते हुए फिर एक बार चलते मैदान का रुख करते। प्रतीक पिछली मैच में भी जब गेंदबाजी के लिए आए थे तो मैंने देखा था कि पहली गेंद पर उनको छक्का लगा था, और अभी गेंदबाजी किया है तो पहली गेंद पर छक्का। देखिए फिर एक बार, इस बार फिर एक बार हवाई फायर, यस नो डाउट, गेंद जाएगी, यस 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 यस, पार्किंग प्लॉट में। थैंक यू डीजे, बहुत ही बढ़िया मधुर संगीत के साथ मैदान का रुख करते हैं। बैक टू बैक सोचने पर मजबूर कर दिया यहाँ पर गेंदबाज को, प्रतीक को। प्रतीक गायकर ये सोच रहे होंगे किस तरह से गेंदबाजी की जाए, क्योंकि 2 छक्के आप देख सकते हैं बैक टू बैक लग चुके। अब अगर तीसरा छक्का आता है तो ये पहले हैट्रिक होगी आज के दिन की छक्कों की, ये सूझबूझ के साथ होगी। लेकिन निश्चित रूप से यहाँ पर आपको बताता चलूं कि दबाव जरूर रहेगा बल्लेबाज गेंदबाज पर। गेंदबाज ये सोच रहा होगा किस तरह से गेंदबाजी की जाए, लेकिन नीतीश कदम, क्या हो सकता है, यस नो डाउट, गेंद आर पार। मराठीमध्ये बोलू, चला आपण वळूया सामन्याकडे। आपण पाहतोय बॅक टू बॅक, आपण पाहतोय 3 षटकार प्रतीकवर हल्ला चढवतोय तो मात्र नितेश कदम। बॅक टू बॅक आपण पाहतोय 3 षटकार, पहिली हॅट्रिक आजच्या दिवसातली, आणि काल आपण पाहिलं होतं की परेशने सुद्धा हॅट्रिक मारली होती। आता आपण विचार करूया, गोलंदाज विचार करतोय कशा पद्धतीने गोलंदाजी करावी। यस नो डाऊट, चेंडू हवेत आहे, उंची जास्ती लांबी कमी, चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतोय, आणि मात्र इतकं नितेश कदम बॅक टू द पवेलियन जातोय। संख्या धावा फलकावर लागतात ती मात्र आपण पाहिलात, लगातार हॅट्रिक षटकारांच्या नंतर 28
22 धावा धावा फलकावर आहेत मित्रांनो. आणि आता आपण पाहतोय एक विकेट सुद्धा गेलेली आहे. विकेट नंबर सेकंड फॉल होतोय, पण नवीन फलंदाज राकेश येतोय स्ट्राईकला. राकेश मात्र हा एक हाणामारीचा फटका मारणारा एक फलंदाज आहे. काय फलंदाजी करे आपल्या संघासाठी हा विचार नक्कीच करा. इथं मात्र डान्सिंग डाऊन द विकेट, इथं मात्र चुकतोय फलंदाज. इथं मात्र जो सरळ यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू समावतोय, इथं मात्र निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र विचार करावा लागेल, इथं मात्र कौतुक करावा लागेल आपण गोलंदाजाचा कौतुक यासाठी करावा, कारण 3 षटकार खेचल्यानंतर त्यांनी कमबॅक केलेला आहे. एक विकेट सुद्धा घेतली आणि एक निर्धाव चेंडू सुद्धा टाकलेला आहे. आता मात्र शेवटचा चेंडू असेल ह्या दुसऱ्या षटकातला. म्हणजे आपण विचार केला तर आपण विचार करतोय पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू आहे. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू राकेश मात्रे तयार. इथं मात्र चांगला फटका आहे, तिथं मात्र क्षेत्ररक्षक आहे. चूक होतोय, इथं घडतोय काय, एकेरी धावा मिळतोय. 2 धावा मिळतात, 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धावेने धावा संख्या धावा फलकावर लागतात. ते म्हणजे स्कोरर मला म्हणतात 30 धावा धावा फलकावर लागतात. या षटकामध्ये आपण विचार केला तर नक्कीच आपण विचार करूया 20 धावा धावा फलकावर आलेल्या आहेत या षटकामध्ये नुसताच. आणि धावा संख्या विचार केला तर 30 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर 10 धावा होते, त्याच्यामध्ये 1 गडी बाद. त्याच्यानंतर आपण विचार केला दुसऱ्या षटकामध्ये 1 गडी बाद 20 धावा, असे टोटल झालेले आहेत 30 धावा. आता मात्र विचार करावा लागेल कोण गोलंदाज असेल, कुठल्या गोलंदाजाकडे गोलंदाजी सोपवावी लागेल, कारण हरेशच नक्की असणार आहे. हरेश आणि मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र तशीच चिचून आणि भेदक गोलंदाजी करावी लागेल त्याला, हे विचार नक्कीच करावा लागेल. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकाखेर धावसंख्या मात्र धावफलकावर लागत आहे ती 2 गडी बाद 30 अशी ही धावसंख्या. एक जबरदस्त हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली नितेश याच्या बॅटीमधून. एक आक्रमक काय असतो, एक मुंहतोड जवाब देत होता गोलंदाज प्रतीक गायकरला. एक बेहतरीन पारी, छोटीशी पारी होई का पण एक या मॅच मध्ये रौनक आणली होती त्या खेळाडूंना. नितेश कदम मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं, वैयक्तिक 26 धावा केल्या होत्या, 26 धावेवर बाद झाला होता. या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी 4 चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये 19 धावा केल्या होत्या. म्हणजे एक आक्रमक खेळाडूचा रवैया काय असतो, प्रत्येक चेंडूवर षटकार मारण्याचा मानस. परंतु आता गोलंदाज हरेशच्या हातामध्ये चेंडू, शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी एक जबरदस्त बटका. गेंद पर आप देख सकते हैं कि चौका लगता हुआ, इस चौके की मदद से रन संख्या बताना चाहूंगा. रन संख्या जा पहुंची है 34 रन, यानी कि 34 रन स्कोर बोर्ड पर लग चुके हैं दोस्तों. डीजे मास्टर थोड़ा सा आवाज. मैदान पर घमासान युद्ध होने वाला है. अनुमान जरूर लगाया गया है कि लगभग कितने रन बनेंगे. 70 रन का अनुमान लगाया गया था, लेकिन अभी तक भी खरे उतरते हुए. अब तीसरा ओवर आपको बताता चलूं कि पहली गेंद पर जब चौका लगा तो एक मनोवैज्ञानिक दबाव जरूर गेंदबाज पर बड़ा होगा. चलिए गेंदबाज तैयार है, बल्लेबाज तैयार है. और इस बार देखिए आड़े बल्ले से खेलना चाहते थे, आओ देखा ना ताओ, सीधा बल्ले को आड़े किया और गेंद को बाहर भेजना चाहते थे, लेकिन बल्ले का और गेंद का आप देख सकते कोई संपर्क, कोई
कोई कांटेक्ट नहीं होता, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई बिंदी गेंद आती हुई। आपको बताता चलूं कि बिंदी गेंद जब जब आएगी तो यहाँ पर कोई दबाव बनने की रणनीति नहीं रहेगी, क्योंकि फर्स्ट इनिंग में जब जब आप बल्लेबाजी करते हैं तो दबाव को खारिज रखा जाता है। फिर एक बार दौड़ पड़े गेंदबाज, अच्छी गेंद उसी तरह से खेल दिया पॉइंट के क्षेत्र में, खिलाड़ी दौड़ता है गेंद के पीछे, क्या खिलाड़ी की जीत होगी या गेंद की? यस नो डाउट, गेंद आर पार, सीमा पार, 4 रनों के। चलिए, जब मैं हिंदी में कमेंट्री कर रहा था तो 3 छक्के लगे थे, लेकिन अब मैं हिंदी में फिर एक बार शुरुआत हुआ, 2 चौके जरूर लगे। फिर एक बार अगर तीसरा चौका लगा तो मुझे मराठी में कमेंट्री करने पर मजबूर होना पड़ेगा, क्योंकि यहाँ पर दिशा भूल होती है। ये सब हम अनुमान लगा सकते हैं, क्योंकि हम भारत देश में रहते हैं दोस्तों। इसकी संस्कृति की अगर बात की जाए ना दोस्तों, तो अंधश्रद्धा और ये बात जो होती है ना, बहुत सारी हमारे पास हो, ये सब चीजें हम रखते हैं। लेकिन अगर आप बात की जाए भारत के बाहर की, तो ज्यादातर ये अंधश्रद्धा जो होती है ना, ये कम होती है। यहाँ पर हम हमारे विश्वास रखते हैं, क्योंकि इसी से हम जीवन करते हैं। फिर देख सकते हैं गेंद वहां पर, यस, लेकिन बाल बाल बचे। अच्छी फील्डिंग जरूर कहना चाहूंगा वहां पर, क्योंकि वहां पर चौका जरूर रोका था, और चौके अगर चौका जाता तो निश्चित रूप से मुझे मराठी में कमेंट्री करना पड़ती। लेकिन यहाँ पर 2 रन मिलते हुए, इस 2 रन के साथ रन संख्या जा पहुंची है 40 रन स्कोर बोर्ड पे आते हुए, 40 रन ऑन स्कोर बोर्ड, 2 विकेट के नुकसान पर। बहुत ही बढ़िया। आपको बताते चलूं कि इस ग्रामीण प्रीमियर लीग में कल के दिन के भी इतने अच्छे मैचेस हुए, उसी तरह से आज भी उसी तरह की रंगत इस ग्रामीण प्रीमियर लीग में है। लेकिन स्पॉन्सर की तारीफ करना होगी, जिन जिन स्पॉन्सर ने टीम को खरीदा है, मैं उनकी तारीफ करना चाहूंगा। अपने खिलाड़ियों को मौका दिया है खेलने का, और एक खिलाड़ी ने इस बात को ध्यान में रखना है, अपने टीम को जीत दिलाने की कोशिश करना चाहिए। अच्छी गेंद, सबमरीन डिलीवरी, लेकिन ऑप्शन से काफी बाहर। अंपायर ने दोनों बाहें फैलाई, थोड़ी सी अंपायर को वर्जिश करना पड़ी और कहना पड़ा निश्चित रूप से ये गेंद वाइड है और 1 रन देती हुई जाएगी। इस 1 रन के साथ स्कोरबोर्ड हल्का सा हलता हुआ जा पहुंचा है 41 रन, 41 रन स्कोरबोर्ड पे लग चुके। मैंने कहा था कि पहली ओवर में 10 रन, दूसरी ओवर में 20 रन, अब तीसरी ओवर का इंतजार कर रहे हैं कि कितना होगा। यह तीसरी ओवर यहाँ पर प्रगति पर चलती हुई, गेंदबाज तैयार, बल्लेबाज तैयार। इस बार हवाई फायर, लेकिन ऊंचाई ज्यादा, लंबाई कम। ओह, जरा संभाल कर। यहाँ पर आप देख सकते हैं कि कोई भी धुकापत हो सकती थी आपको, लेकिन ध्यान रखिए थोड़ा सा फील्डिंग करने की, फील्डिंग करने वाली टीम के लिए दरख्वास्त करना चाहूंगा। चलिए, चौका जरूर जाता हुआ यहाँ पर 4 रन मिलेंगे। 4 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा 45 रन, 45। डीजे मास्टर, डीजे। डीजे। चलिए, मैदान का रुख करते, चौका जरूर मिला है, बहुत ही बढ़िया। आप देख सकते हैं क्या जरूर छूटा, अच्छा शॉट, इनसाइड आउट उठाकर खेल दिया। वहां पर खिलाड़ी मौजूद है और अतिरिक्त स्थान पर जाकर गेंद लगी थी, जहां पर दोनों बल्लेबाजों को पता था। चतुराई और चालाकी, इसे कहा जाता है रनिंग बिटवीन द विकेट। चीते की रफ्तार की दौड़ यहां पर लगाई और 3 रन प्राप्त किए। इस 3 रन के साथ मैं बताता चलूं कि तीसरा ओवर यहां पर समाप्त होता हुआ, तीसरी ओवर की समाप्ति के बाद रन संख्या स्कोर बोर्ड पे लगती हुई 48 रन, 48 रन। धावा संख्या, धावा फलकावर लागले मित्रांनो 48 धावा. इतका मात्र अनुमान नक्कीच खरं ठरणार आहे. आती सारलेचा आपण पाहतोय ग्रामीण प्रीमियर लीग. जो लोग YouTube माध्यम द्वारा इस मैच को देख रहे हैं, चलिए मैं उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं. रोमांचक मैच है, रोमांचकर मैच आपको देखने को मिलेगा. लेकिन छोटे कद के गेंदबाज के हाथ गेंद थमा दिए. देखना होगा ये छोटा कद का गेंदबाज किस तरह से गेंदबाजी करेगा अपने टीम के लिए, ये दर्शाता है. चलिए लेकिन मैदान पर कुछ न कुछ घटेगा दोस्तों, क्योंकि 3 ओवर का अगर अनुमान लिखा जाए तो 48 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. क्योंकि मैंने कहा था कि पहले ओवर में 10 रन आए, दूसरी ओवर में 20 रन आए और तीसरी ओवर में 18 रन आए. काफी खर्चीले साबित होते हुए हारेश भी. लेकिन यहाँ पर अच्छी लगभग अच्छी बात कहने को, अच्छी बात ये बताना चाहूंगा कि बल्लेबाज यहाँ पर बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करता हुआ आपको बताता चलूं कि नीतीश ने कम से कम अपने 5 गेंदों का सामना किया और 5 गेंदों में लगभग 19 रन बनाए. 5 गेंदों का सामना करने के बाद 19 रन बनाए थे, क्योंकि बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी नीतीश ने.
नक्कीच आपण मराठीमध्ये बोलूया, कारण इथे हो 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 नक्कीच राष्ट्रीय भाषा आपण वाहतोय हिंदी आणि मराठी हे ओहो सुंदर फटका फटका चांगलाय फटका फसतोय काय. यस नो डाऊट आर पार सीमा पार 6 धावांसाठी षटकार येतो यावेळी मात्र. मला वाटतं इंग्लिश मध्ये सुद्धा बोलावं लागेल, कारण हा षटकार किंवा डॉट बॉल जाऊ शकतो हा विचार नक्कीच आपण करा. फलंदाज तयार गोलंदाज तयार यावेळी सुंदर चेंडू फटका फसतोय. इथं मात्र बघूया शॉर्ट फॉर्मेट क्षेत्ररक्षक येतोय चेंडू कलेक्ट करतोय एकेरी धाव मिळतोय एकेरी धावीने धाव फलक घालतोय धावसंख्या धाव फलकावर लागते. ते माझे मित्र म्हणतात धावसंख्या झाली ती 55 धावा अबाव 50 आपण पाहिलं आतापर्यंत 55 धावा धावा फलकावर लागलेल्या आहेत मित्रांनो. आणि ही धावसंख्या आपण अनुमान लावलेला खरं ठरणार काय नक्कीच हे पाहतोय, कारण चौथं षटक हाताळतोय तो मात्र गोलंदाज विवेक. विवेक मात्र छोट्या कच्चा गोलंदाज आहे, पण नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहावी लागेल विवेक करणं. फिल्डिंग क्षेत्र आपण पाहतोय एक क्षेत्ररक्षक आपण लॉंग लेग मध्ये पाहतोय एक डीप मिड विकेट काव कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये लावलेला अशी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज हा विवेक तयार आहे. फलंदाज ओहो सुंदर चेंडू त्याच पद्धतीने हलक्या हाताने सन्मानजनक खेळतोय चेंडू जातोय डीप फाईन लेगचा क्षेत्ररक्षक येतोय एकेरी धाव मिळते दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते 2 धावा इथं सहजरित्या आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण करतोय. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय या उन्हाच्या तडाख्यामध्ये आपण पाहतोय तर लगेचच आपण त्या 3 धावा कसे कोडले गेलेले आहेत हे मात्र चतुर चालाकी हे दोन्ही फलंदाज आपल्या रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आपल्याला दाखवत आहात मित्रांनो. आतापर्यंत 3 धावा आणि 3 धावा नंतर धावा संख्या धावा फलकावर येतात ती मात्र 58 धावा 58 धावा धावा फलकावर आलेले आहेत. नक्कीच चौथं षटक चालू आहे. चौथ्या षटकातले आतापर्यंत आपण विचार केला फक्त आणि फक्त 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी आहेत. सुंदर चेंडू गती परिवर्तन आपण पाहतोय निर्धाव चेंडू जाते धावसंख्येत काही भर नाही धावसंख्या स्थिर आहे आणि अतिशय सुंदर चेंडू आपण पाहतोय. ह्याला ह्या गोलंदाजाला विवेकला नक्कीच त्याने एक षटकार जरूर पहिल्या चेंडूवर आला होता त्याला मात्र आता मात्र तो कमबॅक करतोय आणि कमबॅक करतोय एक छोट्या कटचा गोलंदाज आहे पण त्याच्याकडे ती क्षमता आहे ती शैली आहे गोलंदाजी करण्याची शैली आहे. आपण पाहतो या जवळजवळ 2 चेंडू शिल्लक आहे त्याच्याकडे 2 चेंडू नाही रनअप चुकतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर रवाना होतोय तो मात्र विवेक. इथं मात्र दडपण नक्कीच असणार आहे कारण मोठा फलंदाज जेव्हा आपल्या समोर फलंदाजी करतोय ना त्यावेळी आपल्याकडे दडपण दबाव हे नक्कीच असणार आहे आणि त्या दडपण आणि दबावला कशा पद्धतीने आपण खारिज करावा हे विचार नक्कीच विवेकला करावा लागेल कारण विवेक मात्र आतापर्यंत आपण पाहू शकताय एकूण 10 धावा दिल्या आहेत. इथं मात्र आपण काय करतोय यस नो डाऊट अजून एक विकेट पडतोय. विकेट नंबर आपण विचार केला तर तिसरा विकेट इथं पडतोय विजेला संधी भेटेल. थँक्यू जीजे. तर इथं मात्र आपण पाहतोय हितेश कासार आउट होतोय. आपण विचार केला हितेश 29 धावा हितेशने आपल्या बॅटेतून काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण पाहतोय एक षटकार आणि जवळजवळ 4 चौकाराचा समावेश आहे. अशा पद्धतीने 29 धावा कोरलेल्या आहेत. आपण विचार करूया पुढचा. आता विवेक मात्र पुन्हा तयार आहे गोलंदाजीसाठी. इथं मात्र आपण पाहतोय सुंदर अति सुंदर पण पंच आमच्याकडे वळतात काय यस नो डाऊट पंचांचा इशारा येतोय बिंदी म्हणजेच आपण विचार करतोय विवेक यांनी फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केलेल्या आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय विवेकच्या गोलंदाजीनुसार. आपण विचार करतोय आता विचार करूया पुढच्या स्लॉग ओव्हरचा. स्लॉग ओव्हर म्हणजे 6 चेंडू आपल्याकडे शिल्लक आहे.
मित्रांनो, वेळ दौडायचा नाहीये, लवकरात लवकर जरा ही इनिंग संपवायची आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा सामन्याकडे बोलूया. शेवटचा आणि अंतिम स्लॉग ओव्हर आपल्या समोर येते. गोलंदाज आहे तो सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, निर्धाव जातोय. धावसंख्येत काही भर नाही, धावसंख्या आहे स्थिर आहे. आतापर्यंत आपण पाहू शकता धावसंख्या धावा फलकावर लागले ती मात्र 58 धावा. आतापर्यंत अनुमान सही साबित होतोय. अतिशयच 58 धावा आहेत. अजूनही 5 चेंडू आपल्याकडे शिल्लक राहतील शेवटच्या स्लॉग ओव्हरच्या. पुन्हा एकदा फुल टच माहेरचा आहेर आहे का? आणि चेंडू किती लांब जातोय. इथं मात्र झेल परिधान होतोय जमिनीला आणि एकेरी धाव, पुन्हा दुसरी धाव, 2 धावा. इथं मात्र काय घडतोय, आत्महत्या, सुसाईड, विकेट नंबर 5.
वर्सेस शेरवू इंटरप्राइजेस वांगणी. दोन्ही संघाच्या कर्णधाराने मी टॉस बॉक्स मध्ये विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. एसपी इंटरप्राइजेस. हॅलो. निश्चितच ओपनिंग साठी आलेला गोलंदाज आहे ऋतिक माली आणि सलामीची जोडी मैदानात हरेश भोसले आणि विशाल कदम. मॅन फ्रॉम घोडसई विशाल कदम, मॅन फ्रॉम अमडोची हरेश भोसले आणि गोलंदाजीवर ऋतिक माली. आहा, पहिल्या चेंडूवर पूर्णपणे टायमिंग झालाय. नितेशच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि विशाल बाद. बॅक टू द पवेलियन. लागू होणार आहे की जर खेळाडू बाद झाला असेल तर तो खेळाडू स्ट्राईकला खेळाडू नवीन जो खेळाडू येणार आहे तो येणारा असतो. त्यानंतर आपण चेंडूला कुठल्याही प्रकारची ठुकी लावू शकत नाही. शाईन करण्यासाठी खेळाडू ठुकी लावतात, ती ठुकी लावू शकत नाही असा आयसीसीचे नियम निश्चितच चेंजेस. आणि या दरम्यान बोरकरचा हा फटका एक अप्रतिम श्रीपादचा फटका. कम ऑन डीजे. श्रीपादचा एक जबरदस्त फटका. आता मात्र श्रीपाद फसतोय आणि चेंडू हवेत. लॉंग ऑर्मच्या दिशेने निश्चितच चेंडू
आणि आता मात्र याच दरम्यान चांगला चेंडू येतोय ऋतिक माली निश्चितच आपला पूर्णपणे दमखम दाखवताना. धावसंख्या मात्र झाली 6. गोट्याने एक जबरदस्त फटका मारला होता. आता मात्र पूर्णपणे मदार असेल ती प्रतीक गायकरवर. प्रतीक गायकर काय करतोय बघूया. ऋतिक मालीचा हा चेंडू आणि आता पूर्णपणे स्लॉट मध्ये चेंडू मिळाला होता पण बॅट कट झाली आणि बॅट कटच्या नादामध्ये निश्चितच एक रन मिळत आहे आणि षटक क्रमांक 1 अजूनही चालू आहे. एक चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या धावफलकावर लागत आहेत 7 धावा धावफलकावर लागत आहेत. 69 धावांचा टार्गेट आपल्याला सेट करायचा आहे, अचीव करायचा आहे. आपला जो टार्गेट आहे 69 धावा आणि पहिल्याच पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा जमवायच्या असतात आणि जो पाया आहे विजयाचा पाया निश्चितच पहिल्या 2 पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा करून आपण निश्चितच आपला टार्गेट सेट करायचा असतो. परंतु शुभ 11 संघ निश्चितच थोडासा फंबल होतोय, थोडासा अडचणीत सांभाळतोय. ऋतिक मालीचे गोलंदाजी मात्र आहा आता मात्र हा हरेचा ब्रँडेड रामदेव बाबा पतंजली षटकार. आतिश आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय प्रतीक गायकर यांना. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागतोय. एका धावेने धावसंख्या मात्र झाली 16. हरेश भोसले म्हटल्यानंतर एक या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये ज्याने सलग 3 मॅचेमध्ये मॅन ऑफ द मॅच जर कोणी अजूनही मला वाटत नाही की त्याचा रेकॉर्ड हा कोणी तोडला नाही. कारण एका दिवसामध्ये त्यांनी सलग 3 मॅचेस मॅन ऑफ द मॅच ह्या कमवलेले आहेत. असा हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. मॅन फ्रॉम आमळोशीचा हा खेळाडू आणि त्याच्याकडे क्षमता आहे, कौशल्य आहे आणि त्याच्या समोर गोलंदाज सुद्धा तेवढाच ताकदीचा गोलंदाज उभा आहे तो आतिश म्हात्रे. त्याच्यावर कशा प्रकारे आक्रमण करतो बघूया. आहा सुंदर चेंडू गुडलान स्पॉट वरून चेंडू अक्रॉस द लाइन मारण्याचा प्रयत्न, आडे बल्ले से मारने का प्रयास लेकिन पूरे असफल आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यश येतोय. आणि आतिश म्हात्रे म्हटल्यानंतर निश्चितच या ग्रामीण प्रीमियर लीग
मध्ये एक भरवशाचा गोलंदाज ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच हा गोलंदाज आहे ढिंडा, अतिश उर्फ ढिंडा. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. आतिश म्हात्रे याच्याकडून लगातार सुंदर प्रकारची गोलंदाजी करतोय. हरेश भोसल्यासारख्या फलंदाजाला मात्र त्यांनी जेरीस धरलंय. प्रत्येक गायकरला सुद्धा कुठल्याही प्रकारचा रूम नाही देत, कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न देत नाहीयेत. म्हणजेच याच्याकडून समजते की या गोलंदाजाचा काय दर्जा आहे आणि त्याचा पूर्ण अनुभव तो पाठीशी घेऊन एक चांगली गोलंदाजीचा प्रदर्शन करतोय आतिश म्हात्रे. आतिशचा पुढील चेंडू, आहा काय चेंडू, आपला ब्रह्मास्त्र म्हणजेच यॉर्कर चेंडू निश्चितच वापरला होता. खेळून काढला प्रतीक यानं मिडॉनच्या क्षेत्रामध्ये आणि या 2 धावेने धावसंख्या मात्र वाढली. धावसंख्या मात्र झाली 19 या धावेवर. परंतु शुभ 11 वेलचे संघाला जर विन व्हायचा असेल तर अजूनही 50 धाव्यांची गरज आहे. निश्चितच 19 चेंडू आणि 50 धाव्यांची गरज आहे. उलटी गिनती काउंटडाऊन निश्चितच सुरू होतोय. 19 चेंडू 50 धाव्यांची गरज. आतिश म्हात्रे आणि आता मात्र हा चांगला टायमिंग झालाय. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू येतोय. तिकडे राकेश कांडेकर मात्र हितेश काशारच्या हातामध्ये चेंडू जातोय. 2 धावा निश्चितच संपन्न होत आहे. त्या 2 धावेने धावसंख्या मात्र वाढली. धावसंख्या मात्र जाऊन पोचली 21 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 मात्र समाप्त होतोय. धावसंख्या 21 आणि गेल्या वर्षी निश्चितच परेश म्हात्रे यांचा आपण इथे वाढदिवस साजरा केला होता. 14 फेब्रुवारी 12, 13, 14 या 3 दिवसामध्ये 2021 मध्ये या ग्रामीण प्रीमियर लीगचं आयोजन होतं आणि या त्या दिवशी निश्चितच वाढदिवस होता. तो म्हणजेच बाहेर शिवगावचे लाडके सुपुत्र परेश म्हात्रे यांचा आणि निश्चितच आपण त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. एक गोड आठवणी होत्या त्या आणि निश्चितच त्यांनी कालच्या दिवसामध्ये 3 षटकार मारले होते परेश म्हात्रे यांनी. लगातार 4 षटकार. आपल्याला वाटत होते की 6 षटकार ते मारणार, परंतु कुठेतरी त्यांना थांबवलं आणि खेळाडू बाद झाला होता परेश म्हात्रे. आणि निश्चितच मोरयाई वांगणी संघ सुद्धा त्या क्वालिफायर राऊंड मधनं बाहेर गेले आणि सामना नंबर 4 येतोय आपल्या समोर. SP 11 वांगणी पाटणसाई संघ आणि शरयू इंटरप्राइजेस वांगणी. SP संघाचा कर्णधार आलेला आहे. शरयू इंटरप्राइजेस संघ आपला कर्णधार पाठवून द्यायचा आणि स्कोर रिपोर्टर आमच्या आहेत निश्चितच DJ ब्रावोच्या मावशीचा मुलगा ऋतिक भोपी. आमचे स्कोर रिपोर्टर निश्चितच गेल्या वर्षी खूप फेमस झाले होते ऋतिक भोपी. आणि ऑफिशियल अंपायर आहेत भूषण हरपाल, विकास जाधव. दोन्ही खतरनाक फलंदाज आहेत या ग्रामीण असोसिएशन मध्ये. टॉस साठी निश्चितच विनंती करतो मी मोतीरामजी गायकर यांना विनंती करतोय की आपण धावसंख्या 21. हरेश कडे पूर्णपणे मदार आहे ती शुभ 11 संघाची. आहा आता मात्र हा जबरदस्त फटका येतोय लॉंगांच्या क्षेत्रामधून. बाबा पतंजली षटकार. चेंडूवर सुद्धा षटकार आणि पहिल्या चेंडूवर सुद्धा षटकार. म्हणजे हरेश मात्र आक्रमण करतोय. आहा आता मात्र लेग बिफोर द विकेट LBW चे अपील करताना लॉ नंबर 36 चा पूर्णपणे वापर करत होता हा
ऋतिक माली, परंतु पंच तटस्थ आहेत, कुठल्याही प्रकारचा प्रेशर नाही. स्ट्रॉंग अपील होता, ऋतिक माली याचा फेटाळून लावत आहेत. कारण ऋतिक माली याला माहिती होते की हरेश भोसले सारखा जर फलंदाज मी बाद केला तर निश्चितच शुभ 11 अडचणीत सापडू शकतो. आणि 22च्या रूपामध्ये ही 1 रन मिळत आहे. एका धावेने निश्चितच धाव संख्या वाढली. धाव संख्या मात्र झाली 28. आणि आता मात्र प्रतीक गायकरचा पॉइंटच्या वरून जबरदस्त फटका सीमारेषा चिरतोय का, परंतु नाही तेवढंच ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 2 धावावर समाधान म्हणावं लागतं. या 2 धावेने धावसंख्या मात्र वाढली. धावसंख्या मात्र जाऊन पोचली 30च्या घरामध्ये जाऊन धावसंख्या पोचलेली आहे. अजूनही 39 धावांची गरज आहे, ती मात्र शुभ 11 वेल्सेस संघाला. 15 चेंडू 39 धावेंची गरज. प्रतीक गायकर निश्चितच या पारीला मात्र चांगल्या प्रकारे सावरतोय. आणि हा नो चेंडू घोषित करत आहे, तर क्रीजच्या पूर्णपणे बाहेर आणि फ्री हिटचा फायदा घेतोय का बघूया प्रतीक गायकर. फ्री हिट म्हटल्यानंतर निश्चितच खेळाडू या चेंडूवर फक्त आणि फक्त रनआउटच्या रूपामध्ये बाद होतो. कॅच किंवा क्लीन बॉल असोत, खेळाडू बाद होणार नाही. त्यामुळे फ्री हिट म्हणजे एक प्रोत्साहन असतो फलंदाजाला. आणि निश्चितच हा फ्री हिट होता, फुलटा चेंडू होता, बीमर याला म्हणतात. माहित इथे निश्चितच सांगितलं होतं आपले निशांत पाटील सरांनी की फुलटा चेंडू मध्ये 3 प्रकार आहेत. एक बीमर आहे, एक लोअर फुलटाच आहे, आणि एक फुलटाच आहे. निश्चितच रामदास आठवले, आम्हाला आठवले. आणि आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. एका धावेवर निश्चितच समाधान मानावं लागतंय. हा षटक मात्र निश्चितच चांगला षटक ऋतिक माली याचं पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर जर षटकार खाल्ल्यानंतर निश्चितच नंतर मात्र हल्लू 1-1, 2-2 धावा निश्चितच देत आहेत. त्यामुळे स्कोरबोर्ड मात्र चांगला हलता राहिलेला आहे. दोन्ही संघासाठी निश्चितच हा एक निर्णायक षटक असणार आहे. प्रतीक आता मात्र पूर्णपणे यार्कर लेंथ एक सुंदर चेंडू आणि षटक क्रमांक 3 मात्र इथे समाप्त होतोय. धाव संख्या मात्र झाली ती 33. अजूनही 36 धावांची गरज. 12 चेंडू आणि 36. खेळ मात्र हरेश याच्याकडून पाहायला मिळतोय. आता मात्र 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. जर पाहिलं तर प्रत्येक चेंडू 2 चेंडू मागे 1 षटकार किंवा 300चा स्ट्राईक रेटने जावा लागेल आणि कंपल्सरी चेस आहे. निश्चितच पिवला रेशन कार्ड हा बीपीएल आहे. भारतात फेमस क्रिकेट IPL आहे. सध्या हॉटस्टारवर TPL आहे आणि ग्रामीण क्रिकेटकरांची आवडती स्पर्धा म्हणजेच GPL आहे. GPL अशीच निश्चितच एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय GPL मार्फत. ग्रामीण प्रीमियर लीग 2022 आपण पाहत आहोत. यू आर वॉचिंग ग्रामीण प्रीमियर लीग 2022.
आता मात्र 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. हरेश भोसले आता मात्र डू ऑर डाय, करो या मरो. नितेशचा याच दरम्यान सुंदर चेंडू येतोय. नितेश कदम एक सुंदर फलंदाजीचा प्रदर्शन मात्र बॅटिंग मध्ये केले होते. आता गोलंदाजी मध्ये काय प्रभाव सोडतोय बघूया, काय अट्रॅक्शन सोडतोय, काय करतोय बघूया. हरेश हरेश कमाल करावी लागेल आपल्याला. आता मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल हरेश याला. हा हा, आजचा दिवस मात्र हरेशचा दिसत नाही. आपण हरेशला पूर्णपणे अंडर प्रेशर खेळताना दिसतोय हरेश याला. कारण मागच्या वेळी पण आपण पाहिलं होतं की विकास जाधव एक जबरदस्त फलंदाज आणि एक आयकॉन प्लेयर, त्याचे सुद्धा मागच्या वर्षी थोडासा खराब फॉर्म राहिला होता. आणि या वर्षामध्ये निश्चितच आयकॉन प्लेयर हरेश भोसले हा सुद्धा पूर्णपणे चापचपतोय, झडपडतोय. आपल्या निश्चितच विनिंग करण्यासाठी एक मोठ्या फटक्यांची गरज आहे. आणि आता फुलटॉस चेंडू होता आणि आणि मात्र एक धाव निश्चितच पूर्ण होतोय. एका धावेने धावसंख्या मात्र वाढली, धावसंख्या मात्र जाऊन पोचली 34 या धावसंख्येवर. आता उर्वरित 9 चेंडू 35 धावांची गरज. शुभ 11 वेलचीच संघ मात्र आता पूर्णपणे अडचणीत सापडताना दिसतोय. कॉन्फिडन्स मात्र वाढवावा लागेल. षटकार आणि चौकारानेच कॉन्फिडन्स वाढू शकतोय. आणि आता प्रतीक गायकर बघूया, प्रतीक गायकरवर पूर्णपणे मदार. आणि प्रतीक गायकर निश्चितच रनआउटच्या रूपामध्ये आता मात्र माघारी जाताना
जबरदस्त सॉन्ग डीजे मास्टर इथे निश्चितच म्हणत आहेत की मला नवरा करायचा आहे तर क्रिकेटर नवरा करायचा आहे. या दरम्यान घेऊन जातोय मैदानात. फुलटा चेंडू मिस करतोय निश्चितच. आणि आज लग मात्र शरदकडे आहे. लगातार दुसरा चौकार. कम ची गरज आहे ती शुभ 11 वेलचेत या संघाला. फटकेबाजी मात्र षटकार मारावा लागेल. आता मात्र मिस करतोय. खरंच शरद भोईर बद्दल सांगायचं झालं तर हा कालभैरव कांसई संघाचा हा खेळाडू आहे आणि 2018, 19, 20 असोत या 3 वर्षामध्ये सर्वाधिक फॉर्म मध्ये कुठला फलंदाज असेल तर निश्चितच हा फलंदाज आहे. त्यांनी गाजवलेले मैदान आहेत परंतु थोडासा आता मात्र चाचपसतोय, धडपडतोय आणि या दरम्यान चांगला फटका येतोय. सुंदर झेल तिकडे घेतायत क्षेत्ररक्षक आणि शरद बाद. हा चांगला फटका मॅच मध्ये रोनक आणतो हा फलंदाज. जबरदस्त बाबा रामदेव पत्त. सामना क्रमांक विन होतोय. सामना नंबर 3 साईराज इंटरप्राइजेस अमडोशी. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा निश्चितच